नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण वाढत्या वयामध्ये मुलांचं वजन वाढवणारे, हाडांमध्ये ताकद आणणारी, बाळाला भरपूर एनर्जी देणारी, बाळाची भूक वाढवणारी, छान झोप लावणारी आणि मुलांची HB लेवल किंवा हिमोग्लोबिन वाढवणारी, अतिशय फायदेशीर, खूप झटपट बनणारी एक स्नॅक रेसिपी पाहणार आहोत। वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी रोस्टेड चना डाळ किंवा जी फुटाणे असतात तर ते इथे घेतलेले आहेत, साली सहित घेतलेले आहेत। आता यामधले जे अर्धे आहेत तर ते मी मिक्सरमध्ये बारीक केलेले आहेत। 2 पोर्शनमध्ये मी हे बारीक करून घेतलेली आहे आणि याची पावडर केलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता, याची जी वरची स्किन आहे ही थोडी दिसत आहे। बाळ जर खूप लहान असेल, तुम्हाला हे काढून टाकायचं असेल तरी काढून टाकू शकता, पण स्किन सहित वापरत असाल तर जास्त फायदेशीर ठरेल। त्यानंतर इकडे मी एक कढई घेतली होती आणि कढईमध्ये 1 वाटी मी काजू घेतलेले आहेत, 1 वाटी बदाम घेतलेले आहेत, 1 वाटी इथे पिस्ता घेतलेले आहेत आणि 1 वाटी घेतलेले आहेत वॉलनट किंवा अक्रोड। हे ड्रायफ्रुट्स तुम्हाला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आणि अगदी लो मीडियम फ्लेमवरती तुम्हाला हे रोस्ट करून घ्यायचे आहेत। हे रोस्ट करायला थोडासा वेळ लागतो, कारण जे काजू आहेत हे लवकर भाजले जातात, परंतु जे वॉलनट आणि बदाम आहेत हे भाजायला थोडासा वेळ लागतो। त्यामुळे अगदी मीडियम फ्लेमवरती तुम्हाला सतत हलवून हे व्यवस्थित असे थोडेसे गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। इकडे माझ्याकडे काही सीड्स आहेत, मिक्स सीड्स आहेत, ज्यामध्ये आहेत कारळं म्हणजेच सूर्यफुलाच्या बिया आहेत, पंपकिन सीड्स भोपळ्याच्या बिया आहेत, थोडेसे तीळ आहेत, हम सीड्स आहेत। अशा खूप साऱ्या बिया असणारे तुम्हाला एक मिक्सचर मार्केटमध्ये भेटतं, डीमार्टमध्ये भेटतं, तर तुम्ही ते आणू शकता किंवा हे वेगवेगळ्या बिया जरी आणल्या आणि त्या सुद्धा चालतील, ज्या रोस्ट करून तुम्हाला घ्यायच्या आहेत। आणि आपण जे ड्रायफ्रुट्स काढलेले होते त्यामध्येच मी हे ॲड केलेले आहेत। आता यामध्ये जवस आणि चिया सीड्स नव्हते, त्यामुळे हे मी वेगळे घेतलेले आहेत, ज्यामध्ये 4 चमचे मी चिया सीड्स आणि 4 चमचे जवस घेतलेले आहेत। हे सुद्धा आपल्याला थोडेसे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित भाजले गेले की त्यानंतर जे आपण ड्रायफ्रुट्स काढलेले होते तर त्यामध्येच हे ॲड करून घेतलेले आहेत। यानंतर मी इथे मखाना घेतलेले आहेत, 1 वाटी मखाना, ज्या वाटीने आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते त्याच वाटीने मखाना घेतलेले आहेत। गॅस बंद करून गरम कढईमध्ये जरी तुम्ही हे ठेवले तरीही हे छान भाजले जातात, कुरकुरीत होतात आणि आपल्याला हे थोडेसे रोस्ट होईपर्यंत थोडेसे गोल्डन होईपर्यंत हे तुम्हाला रोस्ट करून घ्यायचे आहेत। मखाना मी सेपरेट काढून घेतलेले आहेत। इथे आपले सगळे हे ड्रायफ्रुट्स आहेत हे आपल्याला व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत। मखाना सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आता आपण सर्वात आधी हे जे मखाना आहेत हे थंड झाल्यानंतर ब्लेंडर जारमध्ये याची पावडर करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे बारीक करणार आहोत। मखाना आपण सेपरेट केलेले आहेत, कारण ड्रायफ्रुट सोबत ते व्यवस्थित बारीक होत नाहीत आणि म्हणून हे ड्रायफ्रूट पावडर आणि मखाना पावडर हे मी दोन्ही सेपरेट करून घेतलेले आहेत। हे सुटसुटीत पावडर बनेल या पद्धतीने पल्स देत तुम्हाला मिक्सर चालवत हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे प्रॉपर थंड झाल्यानंतरच याची पावडर बनवायची आहे। आता त्यानंतर परत मी त्याच कढईमध्ये घेणार आहे तूप। मी इथे गाईचं तूप वापरलेलं आहे। तुपाचा वापर आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे, विशेषतः जर तुम्ही हे थंडीमध्ये बनवत असाल तर तूप थोडंसं जास्त वापरा, की ज्यामुळे मुलांना एनर्जीही मिळेल, बलवर्धकपणा वाढेल आणि याचा जो फ्लेवर आहे हा सुद्धा वाढायला मदत होईल। तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण फुटाण्याची पावडर बनवून घेतलेली होती तर ती यामध्ये घालायची आहे। ज्या पद्धतीने आपण बेसनचे लाडू बनवण्यासाठी बेसन भाजतो त्याच पद्धतीने ही जी फुटाण्याची डाळ आहे हे आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे। सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की सगळं जे तूप आहे हे नाही ऑब्सर्व केलेलं आहे, पण जसं तुम्ही भाजाल तर त्यानंतर हे तूप रिलीज करायला लागतं आणि तुम्ही ते पाहू शकता आपलं जे मिक्सचर आहे हे छान असं भाजलं गेलेलं आहे आणि तूप सोडलेलं आहे। यावेळी तुम्हाला आता जो गॅस आहे हा बंद करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही मखाना पावडर ॲड करू शकता, जी आपण सेपरेट बनवून ठेवलेली होती तर ती मखाना पावडर यामध्ये आपल्याला ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे। याच पद्धतीने जी ड्रायफ्रूट पावडर आपण बनवलेली होती तर ती सुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे थोडंसं चिकट बनलेलं असतं। अगोदरची जी पावडर आपण बनवलेली आहे तर ती थोडीशी चिकट बनते आणि त्यामुळे तुम्हाला थोडं करत हे जे ड्रायफ्रूट पावडर आहे किंवा मखाना पावडर आहे हे ॲड करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर असं आयरन असतं, भरपूर प्रोटीन असतं। मुलांच्या हाडांमध्ये बळकटी येण्यासाठी, मुलांना पटकन एनर्जी देण्यासाठी, बाळाची भूक वाढवण्यासाठी ही ड्रायफ्रूट पावडर ही खूप जास्त हेल्पफुल असते। तर असे मी सगळे ड्रायफ्रुट्स आपण जे बारीक केलेले होते तर ते या चना डाळीबरोबर मिक्स करून घेतलेले आहेत। यानंतर फ्लेवरसाठी यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी जायफळ आणि वेलदोड्यांची पूड, जी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती, ज्यामुळे याचा फ्लेवरही छान येतो
आणि ही रेसिपी बाळाला पचवण्यासाठी सुद्धा हलकी बनते। आता तुम्ही पाहू शकाल हे अगदी सुटसुटीत बनलेलं आहे। तुम्ही आहे अशी पावडर सुद्धा करून हे बाळाच्या खाऊमध्ये ॲड करू शकता, पण मला इथे लाडू बनवायचे आहेत आणि त्यासाठी मला हे थोडंसं बाइंडिंग हवं आहे आणि म्हणून मी यामध्ये ॲड करणार आहे गूळ। मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे। आपल्याला पाक करायचा नाहीये, हे फक्त गुळाचं पाणी आपल्याला बनवायचं आहे आणि ते गाळणीच्या साहाय्याने गाळून या मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे। हे थोडंसं गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला पळीच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे पटकन मिक्स करायचं आहे थंड होण्याच्या अगोदर, व्यवस्थित असं सगळ्या मिक्सरला लागेल या पद्धतीने तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथे खजूर सुद्धा वापरू शकता किंवा खजूरचं सिरप यामध्ये ॲड करू शकता। यानंतर याचा फ्लेवर आणखी थोडा वाढवण्यासाठी मी यामध्ये ॲड केलेली आहे मिल्क पावडर। ही टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी काही हरकत नाही, पण घालत असाल तर फ्लेवर छान येईल। त्यानंतर 1 मूठ भरून घातलेले आहेत काळे मनुके। बाळ चावून खात नसेल तर हे सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून याची पेस्ट यामध्ये ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता। यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं कोमट असतानाच तुम्हाला याचे लाडू वळायचे आहेत, लाडू बांधून घ्यायचे आहेत। अगदी खूप मोठाही लाडू करायचा नाही, खूप छोटाही नाही, मीडियम साईजचा तुम्हाला या पद्धतीने हा लाडू बनवायचा आहे। हा जो 1 लाडू आहे हा सकाळी उठल्याबरोबर तुम्ही बाळाच्या नाश्त्यामध्ये जर देत असाल तर तुमच्या बाळाने दिवसभर काही नाही खाल्लं तरी सुद्धा जे आवश्यक असणारे सगळे पोषक घटक त्याला मिळतील आणि बाळाची वाढ व्यवस्थित व्हायला, वजन वाढायला, बाळाला छान झोप लागायला, एनर्जी मिळायला मदत होईल। तर तुम्ही ते पाहू शकता अगदी छान रसरशीत आपले असे हे खूप टेस्टी असे हे लाडू झालेले आहेत। तुम्ही हे जरूर बनवा आणि तुमच्या बाळाला खायला द्या। विशेषतः जे बाळ शाळेमध्ये जातात तर त्या मुलांना सकाळी पटकन देण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। लंच बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर कशी वाटली ही रेसिपी जरूर सांगा, जरूर ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग।